किरीट सोमय्या आज भाजपवर नाराज आहेत, त्यांची मनमिळवणी करणार आहेत? काही नाराजी नाही आहे. किरीट सोमय्याजी आमचे नेते आहेत. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामध्ये मतदार यादीचं सुसूत्रीकरणावर मोठं काम सुरू केलं आहे आणि मला वाटतं की यामधून त्यांना अजून एक अतिरिक्त जबाबदारी दिली. पण त्यांनी मला विनंती केली की जे ऑलरेडी काम माझ्याकडे आहे ते इतकं मोठं काम आहे की पुन्हा यात ॲडिशन करायची गरज नाही आहे. त्यामुळं नाराजी नाही आहे. सर, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, पण भाजपमधूनच असे काहीतरी सुरू उठतात जसे किरीट सोमय्यानं उठवलं. नेमकं माध्यमांसमोर येऊन बोलणं हे भाजपची संस्कृती नाही आहे, पण नाराज कार्यकर्ते आहेत, नेमकं कसं समजावणार? नाही, एक बाब प्रकष्टाने मी आणि जाणीवपूर्वक सांगणार आहे. महायुतीबद्दलही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी कुठेही मीडियासमोर किंवा व्यक्तिगत स्वरूपाने सुद्धा महायुती मजबूत झाली आहे. महायुती एकत्र आहे. पक्ष असो की आमची महायुती असो, आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं सर्वच नेते आणि पदाधिकारी मीडियासमोर किंवा सार्वजनिक पद्धतीने महायुती आणि पक्षाबद्दल बोलणार नाही असं मला वाटतं आहे. कुणी बोललं तर मग त्यांचीही चर्चा करू. वारंवार शिंदेचे शिवसेना असो, राष्ट्रवादी अजित पवारांच्या याच्यावर वारंवार वार करतात. नेहमी अजित मिटकरी हे बोलतात की सर्व सांभाळा म्हणून. नेमकं महायुतीत घुसपूस नाही आहे, पण हे घुसपूस आहे की नाही? नाही, काही लोक हे मीडियासमोर जाऊन बोलण्याची सवय आहे. त्या सवयीमुळं महायुतीचं परसेप्शन बिघडत आहे. सर्वच पक्षांनी काळजी घ्यायची आहे की एकामेकाबद्दल बोलू नये, एकामेकाबद्दल वाईट विधाने करू नये, महायुतीमध्ये काही चुकीचे होईल असं करू नये. मी या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, मी आज मल्लिकार्जुन खरगे यांचा राजीनामा मागतो आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी काही प्रतिक्रिया दिली नाही. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन म्हटलं की आरक्षण आम्ही बदलवू, आरक्षण बंद पाडू, आरक्षण बंद पाडू, आरक्षण देशाला गरज नाही आरक्षणाची, ही भूमिका राहुल गांधींनी घेतली अमेरिकेत जाऊन. मला वाटलं होतं की मल्लिकार्जुन खरगे राजीनामा देतील, पण त्यांनी अजूनपर्यंत राजीनामा दिली नाही. मी आपल्या माध्यमातून खरगे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी राजीनामाच मागतो आहे. माझा संदेश त्यांना आपण पोहोचवावा. अपघात प्रकरणात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, आता विरोधात आरोप होते, काय सांगाल याकडे? मी यापूर्वीच याविषयी दोनदा बोललो आहे. मी याविषयी आता बोलणं योग्य नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.